चला जाणून घेणार आहोत बाप्पामय घडामोडी। अगदी झटपट सुरुवात करूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान झालेत। यावेळी वर्षा बंगल्यावर फुलांची खास सजावट करण्यात आली। बाप्पा विधिवत पूजा करून बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाप्पाची सहकुटुंब आरती केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पाचं आगमन झाले। फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी विधिवत पूजन केल्यानंतर फडणवीसांनी सहकुटुंब बाप्पाची आरती केली। राज ठाकरेंच्या निवासस्थानी लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे। अमित ठाकरेंच्या हस्ते शिवतीर्थ निवासस्थानी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। विधिवत पूजनानंतर आरती देखील करण्यात आली। उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। यावेळी उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेही उपस्थित होते। ठाकरे कुटुंब बाप्पाच्या चरणी लीन झालं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी दरवर्षी गणेशोत्सवाचा मोठा उत्साह असतो आणि यावेळी गडकरींच्या नातवंडांनीही सर्वांकडून वर्गणी गोळा करत स्वतःचा वेगळा गणपती स्थापन केला। पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात बाप्पाचं आगमन झालं। यावेळी दादा भुसेंनी विधिवत पूजनासह बाप्पांची स्थापना केली। दीपक केसरकरांच्या राहत्या घरी म्हणजेच सावंतवाडीत बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आणि यावेळी बाप्पांचं विधिवत पूजन करण्यात आलं। महाराष्ट्रातील जनतेला सुखी समृद्धी ठेव आणि शिक्षण विभागात आमूलाग्र बदल होऊ देत असं साकडं केसरकरांनी गणपती बाप्पाला घातलंय। मंत्री शंभूराज देसाई यांच्या घरातील बाप्पांचं वाजत गाजत पालखीतून आगमन झालं आणि यावेळी बाप्पांच्या जयघोषानं परिसर भक्तिमय झाला होता। सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। एकनाथ खडसेंच्या राहत्या घरी गणरायाचं आगमन झालं आणि यावेळी एकनाथ खडसेंनी सहकुटुंब बाप्पाचं विधिवत पूजन करत आरती केली। कोल्हापुरातील आमदार सतीश पाटील यांच्या घरी मोठ्या उत्साहात बाप्पांचं आगमन झालं आणि यावेळी पारंपरिक पद्धतीने बाप्पांची स्थापना करत सतीश पाटलांना सहकुटुंब बाप्पांची त्यांनी पूजा केली। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं। गणेश मंडळ कार्यकर्ता ते केंद्रीय राज्यमंत्री हा प्रवास बाप्पाच्या आशीर्वादानेच पूर्ण केलेला आहे अशी भावना मोहोळ यांनी व्यक्त केली। देशातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेल्या जागी गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय आणि यंदा या गणेशोत्सवाचं 75वं वर्ष आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते श्री गणेशाची विधिवत पूजा करण्यात आली आणि यावेळी राज्यातील जनतेच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करण्याची ताकद द्यावी अशी प्रार्थना विखे पाटलांनी गणरायाच्या चरणी केली। खासदार स्मिता वाघ यांच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालं। कुटुंबियांसोबत विधिवत पूजा करत बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना त्यांनी केलेली आहे आणि यावेळी लोकसभेला महायुतीला यश मिळालं, त्याचप्रमाणे विधानसभेतही महायुतीचा विजय होऊ देत असं साकडं त्यांनी बाप्पाला घातलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह आहे। सर्वपक्षीयांकडून ग्रामदैवत संस्थान गणपतीची आरती करण्यात आली आणि या पूजेला सर्वपक्षीय नेते एकत्र येतात। तसंच प्रतिष्ठित नागरिक आणि उच्च पातळीवरील शासकीय अधिकाऱ्यांनाही या पूजेचा मान असतो। पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येतोय। पुण्यात मानाच्या गणपतींची मिरवणूक काढण्यात आली। मानाचा पहिला गणपती म्हणजेच कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली। गणेश मूर्ती पारंपरिक चांदीच्या पालखीत विराजमान झालेल्या असून ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली। पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी याची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। मिरवणूक काढल्यानंतर तांबडी जोगेश्वरी मंडपात विराजमान झाला आणि यावेळी दर्शनाकरता भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। सामाजिक समरसतेचा उत्सव अशी ओळख असलेला पुण्याचा गणेशोत्सव सर्वार्थानं का वेगळा असतो याचं उदाहरण पाहायला मिळतंय। तृतीयपंथीयांचं शिखंडी या ढोलताशा पथकानं यंदा पुण्याच्या मानाच्या गणपतींपैकी एक असणाऱ्या भाऊरंगारी गणपती समोर वादन केलं आणि यावेळी पुनीत बालन यांनी या पथकाला आर्थिक सहाय्य केलं। पुण्यातील मानाच्या चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपतीचं कृष्णकांत गोयल यांच्या हस्ते त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। भक्तांकडून मोठ्या उत्साहात बाप्पांचं स्वागत करण्यात आलं। गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी नागपूरकर आपल्या लाडक्या नागपूरच्या राजाच्या सेवेत गुंग झालेत। नागपूरच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आणि यावेळी काचेच्या महालात बाप्पाची स्थापना झाली। वेदमंत्राच्या उच्चारात पारंपरिक पद्धतीने पूजा केल्यानंतर भाविकांनी बाप्पाचं दर्शन घेतलं।
नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली। नागपूरचं आराध्य दैवत अशी टेकडी गणेश मंदिराची ओळख आहे आणि यावेळी 10 दिवस गणेश उत्सवाचा उत्साह पाहायला मिळेल। आकर्षक सजावट आणि रोषणाई करण्यात आल्यानं मंदिराचं सौंदर्य अधिकच खुललंय। सिद्धिविनायक मंदिरात गणेश उत्सवाच्या निमित्तानं आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। यावेळी सिद्धिविनायक मंदिराचा गाभारा आणि सभा मंडपात विविध फुलांची आरास करण्यात आली। तसंच मंदिराला विद्युत रोषणाई देखील करण्यात आली। चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। बाप्पाच्या दर्शनाकरता भाविक आतुर झाले होते आणि यावेळी वातावरण हे भक्तिमय झालेलं होतं। पहाटेपासूनच गणेश भक्तांना बाप्पांच्या दर्शनाची ओढ लागली होती। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातही गणराज विराजमान झालेत। मुंबईचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या गणेश गल्लीच्या राजाचं यंदाचं हे 95वं वर्ष आहे। दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही आकर्षक देखावा करण्यात आला आणि यावेळी बाप्पाच्या दर्शनाकरता भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। लालबागच्या राजाची पहाटेच प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि यावेळी सकाळी 6 वाजल्यापासूनच गणेश भक्तांसाठी बाप्पांचं दर्शन सुरू करण्यात आलं। बाप्पांचं मोहक रूप पाहण्यासाठी भक्तांची गर्दी पाहायला मिळते। उत्सवाचा माहेरघर असलेल्या लालबाग परळमध्ये गणेश भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते। लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता भाविकांनी मोठ्या प्रमाणात पहाटेपासूनच गर्दी केली। बाप्पांचं मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांचा उत्साह द्विगुणित झाला। अंधेरीचा राजा ढोल ताशांच्या गजरात गणपती मंडपात विराजमान झालेला आहे। यंदा या मंडळाचं 59वं वर्ष आहे। यावर्षीचा अंधेरीचा राजा जैसलमेरच्या पटवा हवेलीत बसला आणि यावेळी बाप्पाच्या दर्शनाकरता भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। बाप्पांच्या गजरात घरोघरी ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचं आगमन जे ते घरोघरी होताना दिसते आणि यावेळी गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। लाडक्या बाप्पाच्या जयघोषानं सर्वत्र परिसर दुमदुमून निघाला तर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला। हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या घरी बाप्पांचं आगमन झालं आणि यावेळी बांगर यांनी स्वतः बाजारपेठेत जाऊन गणरायाची मूर्ती आणली। गणरायाची विधिवत पूजा केल्यानंतर त्यांनी सहकुटुंब बाप्पाची आरती केली। बीडमध्ये गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलाय। लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाताना भाविकांचा आनंद द्विगुणित झालाय। यावेळी गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात परिसर जो आहे तो दुमदुमून निघाला होता। करमाळा तालुक्यातील इरी इथल्या सुनील कोळी यांच्यातर्फे झरे गावातील नागरिकांना 501 मोफत गणेश मूर्तींचं वाटप करण्यात आलं। मागील 4 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे। मावळमध्ये शेतकऱ्यांनी भातशेतीच्या बांधावरून गणरायाची वाजत गाजत मिरवणूक काढली। शिळीम गावातील शेतकऱ्यांनी घरोघरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि यावेळी गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। सोलापुरात श्रीमंत मानाचा कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आणि सोलापूर पालिका आयुक्त शीतल तेली यांच्या हस्ते मानाच्या कसबा गणपतीची पूजा करण्यात आली आणि या गणपतीची 125 वर्षांपासूनची परंपरा अबाधित ठेवण्यात आली आहे। नाशिकमध्ये गणेश भक्तांचा उत्साह पाहायला मिळतोय। लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाताना नाशिककरांनी ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं जोरदार स्वागत केलं। यावेळी नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। गणेश चतुर्थीच्या निमित्तानं वसईतील चित्रकार कौशिक जाधव यांनी अक्षर गणेशामधून अष्टविनायक गणपतीचं चित्र रेखाटलंय। एक चित्र त्यानं अवघ्या 5 मिनिटात रेखाटलंय। अशा प्रकारे त्यानं तब्बल 500च्या वर गणेश अक्षर गणेश जे ते तयार केले। तळ कोकणात गणेश उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 71,789 घरगुती तर 500 सार्वजनिक गणेश मूर्ती ज्या आहेत त्या विराजमान झालेल्या आहेत। गणेश उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले। अष्टविनायकातील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर नगरीमधील विघ्नहर्ता गणरायाच्या 5 दिवसांच्या जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली। या निमित्तानं मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। रत्नागिरीकरांसाठी आजचा दिवस सर्वात महत्त्वाचा आहे। केवळ आजच्या दिवशीच गणपतीपुळे मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन स्वहस्ते बाप्पांचं पूजन करता येतं। तसंच गणपतीपुळे आणि त्याच्या बाजूच्या 4 गावांमध्ये पूर्वापार घरात गणपतींना आणण्याची प्रथा आहे। गणपतीपुळ्याचा गणपती हाच या गावाचा गणपती मानला जातो। त्यामुळे भल्या पहाटेपासूनच बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली।
दापोलीमधील आसूद या गावात 200 वर्षांपासूनची परंपरा अबाधित राखत वडिलोपार्जित जुन्या घरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी गावातील सर्वजण एकत्र येऊन गणेश उत्सवाची पारंपरिक पद्धतीने पूजा करतात। खेतवाडीच्या 12व्या गल्लीतील बाप्पाच्या दर्शनाला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। गणरायाची प्राणप्रतिष्ठापना सकाळीच पार पडली आणि बाप्पांच्या दर्शनाकरता भक्तजन आतुर झालेले। बाप्पाची सुंदर रेखीव अशी मूर्ती पाहून भाविकांना बाप्पांच्या सौंदर्याची भुरळ पडली आणि त्याचप्रमाणे देखाव्यासाठी श्रीराम आणि हनुमानाची भव्य मूर्ती तिथं स्थापित करण्यात आली आहे। लाडक्या बाप्पासाठी विविध साहित्यांची खरेदी करण्याकरता छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुरा इथे बाजारपेठ सजली। बाजारात सकाळपासूनच वेगवेगळ्या सुंदर आणि आकर्षक फुलांची खरेदी करण्याकरता पालकांसह चिमुकलेही बाजारात आले। तळ कोकणातील संस्कृती आणि परंपरा याचं दर्शन घडवणारा सर्वात मोठा सण म्हणजे गणेश उत्सव आणि भक्तिमय वातावरणात गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पाला घरी विराजमान केलेले। सिंधुदुर्गात 71,805 घरगुती तर 31 सार्वजनिक गणपतींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। दापोलीमध्ये देखील लाडक्या बाप्पाचं स्वागत करताना भाविकांचा आनंद द्विगुणित झाला आहे। मुंबईहून आलेले चाकरमानी बाप्पांच्या सेवेत तल्लीन झालेले आहेत। पारंपरिक पद्धतीने गणरायाचं आगमन करत लाडका बाप्पा जो आहे तो भक्तांच्या घरी विराजमान झाला आणि त्यामुळे वातावरण ही भक्तिमय झालं। कोकणात घराघरात बाप्पांचं आगमन होताना दिसते आणि पूजा केल्यानंतर बाप्पाला उकडीच्या मोदकांचा महाप्रसाद दाखवला जातो आणि यावेळी महिला बाप्पांसाठी नैवेद्य बनवण्यात मग्न झाल्या। लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी राज्यभरातील गणेश भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आणि हाच उत्साह विदेशातील गणेश भक्तांमध्ये दिसतोय। ऑस्ट्रेलियामध्येही गणरायाचं आगमन झालेलं आहे। वाळू शिल्पातही गणराया साकारण्यात आला आणि यावेळी समुद्रकिनारी रेतीपासून गणरायाचं शिल्प साकारण्यात आलं। त्यावर 20 वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची सजावटही करण्यात आली। कोकण आणि गणेश उत्सवाचा अनोखा नातं आणि कोकणातील प्रत्येक घरातून गणपती बाप्पा मोरया भजन आरती याचे सूर ऐकू येत आहेत। पारंपरिक पद्धतीने डोक्यावरून बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक काढत घरात आगमन झालं आणि त्यानंतर बाप्पाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर भाविकांनी मनोभावे बाप्पांचं दर्शन घेतलं। राजधानी दिल्लीतही गणेश उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह उद्योग जगतातील मान्यवरांकडे गणेशाची स्थापना केली गेली।